हॅलो मैत्रिणींनो, हाय एव्हरीवन. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. ही पर्स तुम्ही पाहू शकता वेल्वेटच्या कापडाची आहे आणि जी हँडमेड आहे ती मी बनवलेली आहे. तर अशाच पद्धतीचे हँडमेड प्रोडक्ट बनवायला माझे चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, त्याच्यासाठी मी असे हे करून घेतलेले आहेत पार्ट्स, तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्यामध्ये मी हे 2 हँडल बनवलेत. हे बघू शकता तुम्ही. आधी अस्तरचं कापड घेतलं आहे, त्याच्यावरती फोम टाकलेलं आहे आणि वरती मी कॅनव्हास घेतला आहे आणि मेन फॅब्रिक घेतले जे की आहे वेल्वेटचं. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही फॅब्रिक याच्यावरती घेऊ शकता. आणि याचे 2-2 इंचाला मी असे बॉक्सेस तयार करून घेणार आहे. तर हे तुम्ही बघू शकता कॅनव्हास जो की आहे 7 बाय 8 इंच घेतलेला आहे कॅनव्हास. तर तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा पद्धतीने तो फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या कॅनव्हासवरती असं हार्ट शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. परफेक्टली अशा पद्धतीनं हा हाफमध्ये झाला आहे आणि तो आपण जेव्हा ओपन करू तो फुलमध्ये हार्ट शेप आपल्याला मिळून जाईल. पिनअप करून घ्या, कारण तो व्यवस्थित डबल म्हणजे फोल्ड असल्यामुळे व्यवस्थित कट झाला पाहिजे. पिनअप केल्यामुळे एवढं फिनिशिंग भारी येतं. त्यामुळं सिविंग करत असाल, शिवत असाल तुम्ही शिवणकाम, तर पिनअप करायच्या गोष्टी कटिंग करत असताना किंवा स्टिचिंग करत असताना ती एक परफेक्ट टिप होईल आपल्यासाठी. तर हे बघा, एक मिळालेलं आहे आपल्याला हार्ट शेपचं. आणि जे की कापड आपण जॉईन करून घेतलेलं आहे जे आहे बघा 8 बाय 14चं 8 बाय 14चं हे कापड आहे जे आपण बॉक्सेस तयार करून घेतले. तुमच्या शेपनुसार तुम्ही बॉक्सेस अशा पद्धतीनं करा किंवा पूर्ण बॉक्स तयार करा. तर हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जो आपण शेप बनवलेला आहे हार्टचा त्याच्यावरती अशा पद्धतीनं ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. जो व्यवस्थित येईल व्यवस्थित आपण त्याला असा सेट करून घ्यायचं आहे. पिनअप करायचं आहे. पिनअप केल्यामुळे व्यवस्थित त्याचं कटिंग आपल्याला मिळून जाईल. हे बघा, बघू शकता तुम्ही. अशा छोट्या छोट्या पर्स तुम्ही बनवून ना आपल्या मैत्रिणींना तुम्ही गिफ्ट करू शकता किंवा आपल्या सोसायटीमधल्या ज्या लेडीज असतात त्यांना देऊ शकता. वाण म्हणून देऊ शकता, हळदी कुंकवाला. हे ते मी कट करून घेत आहे. याच्यामध्ये सहज एक मोबाईल, छोटीशी पर्स किंवा छोटेसे पैसे आपण ठेवू शकतो, डबल कप्पा असल्यामुळे. आता हे कटिंग तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींनो. अशा पद्धतीनं आपलं हे हार्ट शेपचं कटिंग झालेलं आहे. 2 पार्ट आहेत. त्याच्यावरती आता पहिले आपण 1 साईडला चेन लावून घेऊया. त्याच्यासाठी मी तर मार्किंग करून घेत आहे जे की आहे बघा 2 इंचावरती आहे. 2 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. ते आपण कटिंग करून घ्यायचं आहे. इथं कट केलेलं आहे मी अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीची एक चेन लावून घ्यायची आहे. आउटसाईडला एक आपल्याला कप्पा बनवायचा आहे, त्याच्यासाठी हे आहे. अटॅच करून घ्यायची आहे जीप. खालच्या पार्टने वरच्या पार्टने आपण हे असं जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीचे अजून कोणते व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो.
आपल्या चॅनेलवरती अशा पद्धतीचे छान छान सेविंगचे प्रोजेक्ट्स, DIYs किंवा हेल्थ टिप्स, होम मेकिंगचे व्हिडिओज, सगळ्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील पाहायला. व्लॉगिंगही असेल, हेल्थच्या संदर्भामध्ये व्हिडिओज असतील आणि सेविंगचे पण जे काही आपण तयार करू शकतो ते आहेत. तुम्हाला कोणत्या पद्धतीचे बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा बघा पार्ट माझा जॉईन करून झालेला आहे. त्याच्यानंतर मी हे अस्तर घेतलेलं आहे. या अस्तरवरती मी असं हा पार्ट ठेवून सेम त्याच पद्धतीनं कट करून मी किंवा डायरेक्ट शिवून घेतला तरी चालतो. तर तुम्ही इथं बघू शकता. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीचे सेविंग प्रोजेक्टचे क्लासेस मी ऑनलाईन घेते. तर ज्याला कुणाला फ्रीमध्ये तो जॉईन करायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रिप्लाय देऊन कसं जॉईन व्हायचं हे तुम्हाला मी सांगते. तर नंतर बघा मी एक 8.5 इंचाची एक पट्टी बनवून घेतलेली आहे. तिला सेंटरमधून कट करून घेतलेलं आहे आणि परत फोल्ड करून आपल्याला ही परत सेंटरमधून पुन्हा कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं इन द सेंटर ते कट करून घ्यायचं आहे. तुम्ही हे अशा पद्धतीनं बनवता का काही पर्स वगैरे किंवा सेविंग? तुम्हाला जर बुटीक काढायचं असेल त्या संदर्भातही मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर मी ह्या सेंटरमध्ये बघा दोन्ही साईडनी ही चेन अटॅच करून घेत आहे, इकडून आणि तिकडून. या साईडनंही अशा पद्धतीने मी चेन अटॅच करून घेतलेली आहे. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर मला एक लाईक द्या. माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन तुम्ही आवर्जून क्लिक करून ठेवा, कारण तुम्हाला इथून पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल त्याच्यासाठी. यूट्यूबच्या संदर्भातही आपण गाईड करतो. यूट्यूब चॅनल तुमचं जर असेल ते चॅनल ग्रो कसं करायचं किंवा त्याच्या संदर्भातही मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही कमेंट करून ठेवा, चॅनेलला विजिट करा. तर हे बघू शकताय, हाफ इंचामध्ये इकडून तिकडून दोन्ही साईडनी मी मार्क करून घेतलेला आहे आणि त्याची साईज मोजून घेतलेली आहे. इथं मी एका साईडला वन साईडला अशा पद्धतीनं ही एक लेस आहे त्याला मॅच होणारी, तर ती लेस मी तिथं लावून घेते. हार्ट शेपमध्ये मी तिचं इथं अटॅच करून घेत आहे. बऱ्याच मैत्रिणींना आपल्यापैकी शिकलेल्या असतात खूप, पण जॉब करू शकत नाहीत घरातल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरासाठी लग्न झाल्यानंतर. तर त्यांच्यासाठीही आपण नवीन नवीन कोर्सेस घेऊन आलेलो आहेत. ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन म्हणजे वेबसाईट काढणे किंवा डिजिटल AI वरती आपण फ्लायर्स बनवणे, पोस्ट बनवून देणे, अशा पद्धतीचे. तर तुम्ही मला कमेंटमधून जरूर कमेंट करा तुम्हाला कोणत्या पद्धतीची माहिती हवी आहे ती. तर हे बघा परत आपण जिथून कट केलं होतं तिथूनच ते परत जॉईन केलेलं आहे. त्याच्यानंतर हे हँडल मी जॉईन करून घेत आहे पहिले. कसं असतं ना मैत्रिणींनो, आपलं मन कुठंही
कुठंतरी गुंतायला हवं, काहीतरी आपल्या मनाला एंगेजिंग असं काहीतरी मिळायला हवं. त्या गोष्टी 1-2 तास देऊन आपण शिकायला हव्यात. आता आजकाल आपण बघू शकतो की यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्मही आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती छान छान व्हिडिओज आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर ऑनलाईन सेलिंग पण एक छोटा छान मार्ग आहे. अशा पद्धतीचे हँडमेड प्रोडक्ट आजकाल हँडमेड प्रोडक्टना इतकं डिमांड वाढलेलं आहे. ते डिमांड आपण कवर करायचं आहे घरी बसून. त्याच्यामध्ये आपण ट्राय करायचं आहे, नेहमी रोज काही बनवायचं ट्राय करायचं आहे. तर अशा पद्धतीची पर्स बघा, ही हँडल लावून झालेले आहेत आपले. हँडल मी लावून घेत आहे, पिनअप केलेले आहेत फक्त. आता हे लावून घेते. आता हा जो पार्ट आहे आपण घेतलेला, तो इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर सेंटर घेतला याचा मी, आणि परत याचाही सेंटर घ्यायचा आहे, जी आपण झिप लावून घेतलेली आहे त्याचा. आणि तो सेंटर दोन्ही मिळवून आपल्याला एकत्र जॉईन करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. लहानपणी आमची आजी किंवा आमची आई अशा ना आम्हाला खूप गाईड करायच्या की ज्याला काम जमतं, ज्याची काम करायची नियत असते, त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. तर कुठलं काम जे आपल्याला समोर दिसतंय, समोर येते, ते काम केल्यानंतर आपल्याला काही कमी पडत नाही. तर तोच एक प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायचा आहे की चांगल्या गोष्टी शिकून त्यांचा आपल्याला उपयोग स्वतःसाठी कसा करता येईल याच्यावरती भर द्यायचा आहे. हे बघा, मग हँडल ते जॉईन झाल्यानंतर अशी काहीशी पर्स आपली दिसते हार्ट शेपची, छानपैकी. तुम्हाला ही आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनवायचा